नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. लव टू शेअर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राला ओढ असणारी आणि विष्णूची अत्यंत प्रिय तिथी म्हणजे आषाढी एकादशी आणि या एकादशीचा लाखो भाविक मनोभावे उपवास करतात. आणि हा उपवास करताना कोणती काळजी घ्यावी, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आषाढी एकादशी म्हणजे वर्षातील मोठी एकादशी. महाराष्ट्रात लाखो भाविक कित्येक दिवस पायी चालत त्या विठुरायाच्या दर्शनाला जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे हे भाविक पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन मिळेपर्यंत या दिवशी अतिशय भक्तिभावाने उपवास करतात. पण प्रत्येकाला वारीला जायला जमतेच असे नाही. पण विठ्ठलावर असलेली भक्ती आणि मोठी एकादशी म्हणून आपण हा आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून करतो. एकादशी आणि दुप्पट खाशी असं आपल्याकडे उपहासानं म्हटलं जातं. मात्र तसं न करता तब्येतीला झेपेल असा आहार आपण घ्यायला हवा. आता उपवास म्हटल्यावर रोजच्यापेक्षा आहारात थोडे बदल केले जातात. पण ऐन पावसाळ्यात आषाढीचा उपवास करताना आहाराबाबत काळजी घ्यायला हवी. पावसाळ्यात पचनशक्ती क्षीण होत असल्याने तसेच वात किंवा गॅसेसच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याने पुरेशी काळजी घ्यायला हवी. उपवासाच्या नावाखाली पोटाला ताण पडला तर तब्येत खराब होण्याची शक्यताच अधिक असते. त्यामुळे एकादशीच्या उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नंबर 1, पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला साधारणपणे गरम काहीतरी प्यावेसे वाटते. अशा वेळी सतत चहा कॉफी न घेता गरम दूध, आमसुलाचे सार, शेंगदाण्याची आमटी, ताकाची कढी असं काही घेता आलं तर त्याचा निश्चितच फायदा होईल. एकात दुसरा कप चहा कॉफी ठीक आहे, पण सतत चहा कॉफी प्यायल्याने ॲसिडिटी व्हायची शक्यता जास्त असते. तर नंबर 2ला, उपवास हा आपल्या धार्मिक भावना जपण्यासाठी असला तरी जीवाला त्रास होईल अशा पद्धतीने उपवास करू नये. अनेक जण निर्जल किंवा काहीही न खाता पिता उपवास करतात. पोटाला आराम देण्यासाठी एक दिवस असे करणे चांगले असले तरी आपल्याला ते झेपणारे आहे ना याचा अंदाज घेऊन मगच उपवास करायला हवा, नाही का? ज्यांना डायबिटीज, हृदयरोग, रक्तदाब अशा प्रकारच्या समस्या अनेक वर्षांपासून आहेत त्यांनी उपवास करताना आपल्या तब्येतीचा योग्य पद्धतीने विचार करून मगच उपवास करावा. नंबर 3ला येत आहे, उपवास म्हणजे साधारणपणे साबुदाणा, बटाटा, शेंगदाणे असे वातळ पदार्थ प्रामुख्याने खाल्ले जातात. पण पावसाळ्याच्या दिवसात आधीच पचनशक्ती कमी झालेली असते. त्यात गॅसेसचा त्रास होत असेल तर वातूळ पदार्थाचे प्रमाण कमी केलेले नेहमी चांगले. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे 4 नंबरला, उपवासाला अनेकदा आपण तळलेले वडे, चिवड्या, पापड, वेपर्स असे खाल्ले जातो. पण गारट्यामुळे आपल्याला खोकला झाला असेल तर असे तेलकट पदार्थ खाणे टाळावे. शक्यतो या गोष्टी घरात तळून खाव्यात, कारण बाहेर कशा प्रकारचे तूप, तेल वापरतात आपल्याला काहीच माहिती नसते. तसेच पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचे न खाल्लेले जास्त चांगले. त्यापेक्षा खजूर, राजगिऱ्याचे लाडू, सुकामेवा हे खायला हवे. याबरोबरच काकडी, रसदार फळे यांचाही आहारात समावेश वाढवायला हवा. म्हणजे उपवासाचा त्रास न होता उपवासाचा दिवस सगळ्या अर्थाने चांगला होईल. तर यावर्षीचा आषाढी एकादशीचा उपवास घेताना तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊन हा उपवास करा आणि तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.